कोकणातला हॅलो. तर हा कोकणातला आमचा तिसरा दिवस होता आणि आम्ही आलोय माझ्या एका फेवरेट ठिकाणी, ते म्हणजे आईच्या घरी पांगरडला. तर तिथे जाताना वाटेत महादेव मंदिर लागतं, पांगरड म्हणून तिचं गाव आहे. तर एक शिवकालीन मंदिर आहे. तर आता आम्ही दर्शन घ्यायला तिथे जातो आणि त्याच्यानंतर मग आता तिथून मग वरती जायचं आहे. मागे दिसते तुम्हाला, तर मी तुम्हाला आतमध्ये दाखवते. काल उन्हामध्ये फिरणं इतकं झालं दमलो, कारण बीचवरती वगैरे जे काय वाळू तसं काय पूर्ण सगळी अंगाला लावून पाणी बिणी जे काय हे केलं आहे आणि घसा वगैरे पूर्ण डोकं वगैरे जाम झालं होतं. आता आम्ही आतमध्ये चाललो आहे, म्हणजे मीच चालली, मीच लेट आहे, सगळे आतमध्ये ऑलरेडी गेलेत. हे मंदिर शिवकालीन इतिहास आहे. 350 पावणे 400 वर्ष झालेली आहेत मंदिराला. आणि हे जागरूक स्वयंभू महादेवाची पिंड आहे इथे. तर त्याला इतिहास म्हणजे बोलतात की जे कासारवाडी होती, कासारवाड्यांची एक गाय होती. ती गाय त्या एका दगडाला अशी पानं सोडायची. कासाराने उत्सुकतामध्ये ते दगड खोदला तर ती पिंड निघाली आणि पिंडीवर त्याचा घाव पण आहे. त्या पिंडीवरती गाव आहे. मग त्यानंतर इथे कासार जमात जी होती, जी वाडी होती, ती संपूर्ण इथे स्थलांतरित झाली. इथे कोणी थांबलं नाही गावामध्ये. आणि त्यानंतर या गावात कासार कोण थांबत नाही. आणि त्यानंतर शिवपिंड स्थापन करून हे मंदिर बांधलेलं आहे. त्यावेळी संपूर्ण जुन्या काळी लाकडाचं मंदिर होतं, मोठमोठे लाकडाचं सामान यूज केलेलं होतं. पण मध्यंतरी काही आपत्तीमुळे ते मंदिर संपूर्ण जळालं, पण ती शिवपिंड ॲज इट इज राहिली. मग लोकांनी लोकसहभागातून आसपासच्या पंचक्रोशीच्या माणसांनी सगळे बांधकाम केलं पुन्हा मंदिराचं. आणि एक 300-350 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. 300-350 वर्षापूर्वीचं. आता हे नवीन मंदिर बांधले. आता हे सगळं नवीन. आधी लाकडाचं होतं का? पहिले लाकडाचं होतं. पप्पाने एकदम डिटेलमध्ये माहिती दिलेली आपल्याला. तर मी आता कसं फेरा मारते मंदिराला. मस्त डोंगराच्या खाली असं एक शिवकालीन मंदिर आहे. त्याचा इतिहास आपण पप्पांकडून बघितला. आणि आता इथे दर्शन घेतल्यानंतर आम्ही जाणार आहे वरती आईकडे. मी तुम्हाला एक विहीर दाखवते. विहिरीचं अट्रॅक्शन मला लहानपणापासून आहे की जाऊन बघायचं काय आपट्याचं झाड आहे. युनमेशची आई या काकू आले आमच्यासोबत कोकणात, मी तुम्हाला सांगत होती त्या. आणि मला तर तुम्ही ओळख. स्वामिनी आणि आई. आई कसं वाटते घरी चालली? छान छान. हे एक मंदिर आहे इथे. दसऱ्या दिवशी देवांची लग्न लागली जातात इथे. आणि ते आपट्याची पाने ती सगळ्यांना देऊ. देवाला सगळे दसऱ्याला जे आपण देतो. आपट्याचं झाड आहे. आणि इकडे जत्रा असली की इकडे सगळीकडे दुकानं, सगळी खाजा बिजा. काकू कोकणात कसं वाटतंय? छान छान वाटतंय निसर्ग. आपण जरा आईकडे जाऊया, आईकडे पण बघूया जरा आईच्या घरी कसं आहे. ब्लॉगिंग स्टार्ट केलं नंतर फर्स्ट टाइम आईकडे चालली. स्वामिनी अलग मूड में है, मतलब भाड़ में गई दुनिया. ये बंदे को कुछ लेना देना है नहीं. अपने स्टाइल से, मतलब यहाँ लोग ग्रुप फोटो खींच रहे, एक दूसरे के फोटो खींच रहे. ये भाई मालवण में अपना कैमरा लेके अकेले नेचर के फोटो खींच रहे. माणसांचे फोटो काढायला नाही आवडत मला, निसर्गाचे फोटो काढायला आवडतात.
चला आम्ही वाईट पोचवूया. गाईज मी रुपात आली. कसं वाटतंय तुला गावी? कोकणात कसं वाटतं? छान, शिवाय काहीतरी वेगळं डिफाईन करा ना. काय वाटलं कोकणात? त्यांना फक्त छान वाटतं. फक्त छान वाटतं. छान. गाईज मी किती सुंदर आहे ना. हे सांगायला मी काय ब्लॉग स्टार्ट केला आहे, हे किती सुंदर आहे. तर आता आम्ही जातोय आईच्या घरी. चला, नेक्स्ट पार्ट आहे आईचं घर. आईचं घर, आईचं घर. आई एकदम हॅप्पी असते घरी जाताना. तिला काही सांगा ती हां म्हणणार, कारण ती घरी चालली. ओके, तर चला.